नमस्कार मित्रांनो, फार्मिंग बिझनेस मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या वेळेला आपण भाग क्रमांक 1 मध्ये पाहिलं की कसं एका महिलेने आपल्या गाई पालनातून शेळीपालन ह्या छोटेखानी व्यवसायाची सुरुवात केली होती. शेळीपालन हा महाराष्ट्रातील बहुतेक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून करतात. उपजीविकेचं बऱ्याच लोकांचं शेतकऱ्यांचं हे चांगलं साधन आहे. मित्रांनो, शेळी हे आपल्या उत्पादन क्षमतेसाठी आणि प्रतिकारक शक्तीसाठी चांगली स्वरूपाचं उत्पादन देणारा प्राणी आहे. मित्रांनो, छोटेखानी हा व्यवसाय करणं आजकाल ग्रामीण भागातील महिलांना आवश्यक आहे. मेंढीपालन हे देखील आपण ह्या स्वरूपात आपण करू शकतो. मित्रांनो, ह्या पद्धतीने व्यवसाय करून शेतीला एक उत्पादन आपण नवीन उत्पादन किंवा उत्पादनाची जोड आपण देऊ शकतो. त्याच पद्धतीने भाग क्रमांक 1 मध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्या चॅनलला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्या व नवनवीन माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्रिप्शन अगदी फुकट असतं. मित्रांनो, त्यामुळं माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत त्याच महिलेला ज्यांनी आपल्या या छोटेखानी व्यवसायातून सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती शेळींपासून सुरुवात केली? मी सुरुवातीला एक शेळीपासून सुरुवात केली. बर. आणि माझ्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून ती शेळी घेतली होती, आपल्या लोकल शेतकऱ्याकडून. बर. आणि त्याचा अनुभव चांगला आला, जमलं. त्यामुळे मग 7 शेळ्या पुन्हा त्यांच्याकडूनच घेतल्या. अच्छा. आणि एक बोकड घेतला. बर बर. तुम्ही लहान असताना पाटी घेतल्या की मोठ्या शेळ्या घेतल्या होत्या त्यांच्याकडून? नाही, पाटी म्हणजे गाब गेलेल्या पाटी घेतल्या होत्या. अच्छा अच्छा. त्यांना फिरायची सवय होती का, म्हणजे तुम्ही फिरवून आणता का इथं बंदिस्त आहे तुमच्या शेळ्या? आमचा अर्ध बंदिस्त आहे. आणि संध्याकाळी एक 4-5 वाजता 1-2 तास सोडतो आमच्या रानात चरायला. शेळी पालनासोबत तुम्ही मेंढी पालन पण करताय, म्हणजे काय अडचण येते का दोन्ही एकत्र असल्या? नाही, काय अजून तरी काय अडचण आली नाही. सध्या आपली सुरुवात असल्यामुळे आणि जास्त खर्च करायचा नसल्यामुळे दोन्ही एकत्रच आहे. अच्छा. शेड तुम्ही कसं तयार केले ना, निवारा कसा तयार केला? शेड आम्ही जुनच पत्र होतं त्याचं तयार केलंय. शेड कमी खर्चात व्हावं म्हणून. बर. शेडमध्ये तुम्ही आतमध्ये कोबा वगैरे केलेला आहे? नाही, आतमध्ये कोबा नाही, मुरुमच ठेवलाय. जेणेकरून मग शेळीला खाली ओलावा राहत नाही, कारण ओलाव्यात शेळी बसत नाही आणि तिला आजार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे खाली मुरुमच ठेवलाय आणि अर्ध पत्र लावून वरती मोकळं ठेवलंय, कारण त्यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, उन्हाळ्यात गरमीचा वगैरे, हवा खेळती राहावी म्हणून खाली अर्धे पत्रे लावले तर वरून अर्धी जाळी लावली. अच्छा. हे शेड तयार करण्याकरता साधारणतः किती खर्च आला? शेड हे 20-25 हजारात झाले. अच्छा. कमी खर्चामध्ये तुम्ही तयार केले? हो, कमी खर्चात तयार केले आणि कंपाऊंड धरून एक 40,000 लागलेत. अच्छा. यांना तुम्ही शेडच्या बाजूने भोवतानी फिरायला तयार केलेलं आहे? हो, फिरायला तयार केलंय शेडच्या बाहेर. सकाळपासून तुम्ही शेळ्यांचं कसं नियोजन करता? सकाळी 7 वाजता मका आणि त्यांची पेंड देतो शेळ्यांची. आणि परत एक 10-11 वाजता मेथी घास देतो. आणि मग त्यानंतर बाहेरच सोडतो. बाहेर सोडल्यामुळे त्यांना हरभरा चुनी आणि मग पाण्याची सोय केलेली आहे. आणि मग दिवसभर त्यांना आपलं वाटेल तेव्हा सावलीला वगैरे बसतात. आणि मग 4-5 वाजता आमच्या शेतात इथे जिथे असेल गवत किंवा मका वगैरे असेल तिथे मग सोडतो. अच्छा. चरण्यासाठी सोडता? हो, चरण्यासाठी सोडतो. त्याच्यामुळे मग त्यांचं पाय पण मोकळं होतात, व्यवस्थित राहतात पण. आणि शेळी अशी जाते जिला जरा थोडा वेळ का होईना पण चरायला सोडायला लागते. त्याच्यामुळे तिची तब्येत चांगली लागते, आजार पण जास्त होत नाही आणि जास्त खर्च होत नाही मग आपला. अच्छा. मग तुम्ही आता सध्या या शेळ्यांपासून किती उत्पादन मिळतं तुम्हाला एक वर्षाकाठी? ह्या शेळ्यांचं थोडक्यात 15 महिन्यातून 2 येतं होतं. त्यातलं एक येत समजा जातं देखभालीला आणि एक येताचा नफा आपल्याला घावतोय. चाऱ्याचं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता? सुका चाऱ्याला आपण लातूर वरून हरभरा भुसकाड मागवलंय. 8 ते 9 रुपये किलोने आपल्याला इथं पोच पडले. अच्छा. आणि त्यांना मग ही अशा प्रकारे ठेवतो आम्ही. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा येऊन थोड्या वेळाने खातात. हे असं असतंय. अच्छा. भुसकाट.
हां हां मग त्यांना वाटेल तेव्हा येऊन खातात थोड्या थोड्या वेळाने. हां हां आणि भुसकाटामुळे काय होतंय, त्यांना शरीराला पण चांगलं असतंय, तब्येत पण चांगली राहते त्यांची. हां आणि शेळी असा प्राणी आहे जी पाणी खूप कमी प्रमाणात पितोय. हां मग भुसकाटामुळे कसं होतंय, पाणी ते जास्त पिवतात, त्यांना अच्छा. तहान लागते त्याच्यावर पाणी जास्त पितात. हां. म्हणून मग आम्ही भुसकाट आजारपणाबद्दल काय माहिती द्याल शेळ्यांच्या? आजार पण आम्ही वातावरण बदल झाला वातावरणात हम्म. की मग FMD आणि PPR हे 2 लसीकरण करतो. आणि जर एखादी शेळी खाईना असं वाटलं तर मग तिला लिव्हर टॉनिक देतो. अच्छा, लिव्हर टॉनिकने त्यांच्या प्रकृतीवर फरक पडतो का? हा, त्यांची पचनशक्ती वाढते, हम्म. त्याच्यामुळे मग त्या खायला लागतात परत. अच्छा, साधारणतः लहान पिल्लांचं वजन कितीपर्यंत तुम्ही सांभाळता पिल्लं? लहान पिल्लांचं आम्ही येल्यानंतर महिनाभर चांगली काळजी घ्यावी लागते. हम्म. त्यांना आता इथे वेगळं त्यांच्यासाठी सोय नाही, हम्म. त्याच्यामुळे मग आम्ही घराजवळ नेऊन त्यांना महिनाभर सांभाळतो. अच्छा. आणि 15 दिवसानंतर मग जर्सी आहे आपल्याकडे. हम्म. मग त्या जर्सीचं एक कपभर दूध चालू करतो 15 दिवसानंतर. ते हळूहळू वाढवत पाव लिटरपर्यंत नेतो. आणि मग अच्छा. 1 महिना झाल्यानंतर मग परत इथे खाली आणून सोडतो. आणि मग महिन्यानंतर मग त्यांना खुराक, त्यांचा वेगळा खुराक असतोय, तो चालू करतो. मग साधारणतः 3 महिन्याच्या पिल्लांचं वजन कितीपर्यंत जातं? 3 महिन्याच्या पिल्लाचं वजन 20-22 किलोपर्यंत जातं. अच्छा. आणि ती विक्री व्यवस्थापनाचं काय करता? नाही, इथून पण घेऊन जातात. हं. बाजारात न्यायची वेळ येत नाही शक्यतो फार्मवर येऊन. काय मग काय सांगाल तुम्ही या शेळीपालन व्यवसायाबद्दल? कसा व्यवसाय आहे? महिलांनी करण्याजोगा आहे का? कसा? हो, तसं चांगलं आहे. आपलं घर सांभाळून किंवा मुलं बाळ सांभाळून छोटेखानी सुरुवात करायला काय हरकत नाही. 1-2 शेळीपासून सुरुवात केली तेवढंच मग आपला पण वेळ चांगला जातो. हां. आणि ते एक आपल्याला उत्पन्नाचं साधन तयार होतंय. थोडा घर खर्चाला पण हातभार लागतो. आणि आपल्याला पण थोडा कॉन्फिडन्स वाढतो, आपल्याबद्दल थोडा आदर पण वाढतो, त्याच्यामुळे बरं वाटतं आपलं. बरं बरं. तुम्ही आज ह्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि महिलांना तसेच तरुणांना जे व्यवसाय करू इच्छितात किंवा सुरुवात करू इच्छितात ह्या शेळीपालनाबद्दल त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्यामुळे आपले आभार मानतो.